कॉलेज शिकत असतानाच एक मुलगी वडिलांच्या दुधाच्या व्यवसायात उतरली. वडिलांना मदत करता करता तिने संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि या प्रवासात आज ती एक पुरस्कार प्राप्त उद्योजिका बनलेली आहे. ही गोष्ट खरीच प्रेरणादायी आहे ना. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्या तरुण आणि तरुणींसाठी आहे जे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत. तर फ्रेंड्स, ॲग्रो एंटरटेनमेंट मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पारनेर डिस्ट्रिक्टमध्ये निगोज या गावामध्ये आणि आज आपण भेटणार आहोत श्रद्धा मॅमना आणि जाणून घेऊया त्यांचा हा जो प्रवास आहे तो कसा होता. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, नक्की तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल आणि भरपूर काही शिकायला मिळेल ह्या व्हिडिओमधनं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, जसं मी सांगितलं की आपण आलो आहोत श्रद्धा फार्म्सवर. हे लोकेटेड आहे पारनेर डिस्ट्रिक्टमध्ये. मॅम, तसं तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी श्रद्धा ढवण ढोरमले. मी गेली 10 ते 12 वर्षांपासून दूध व्यवसायामध्ये काम करते. माझी ओळख जी आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती म्हणजे आमच्या म्हशी आणि म्हशींचा डबल मजली गोठा, बायोगॅसचा प्रकल्प, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेशन, त्यामुळे मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. माझा फार्म हा निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी स्थित आहे. तर जसं तुम्ही म्हणालात की तुमचा दुमजली गोठा आणि बायोगॅस प्रकल्प ह्या सगळ्यांनी तर तुमची ओळख आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचशा जणांना इन्स्पायरी केलेलं आहे व्यवसाय सुरुवात करण्यासाठी, किंवा मग बऱ्याचशा वुमेन एंटरप्रेनर्सला पण तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तर ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केलीत ॲज अ वुमन एंटरप्रेनर, त्यावेळेला तुमची जर्नी कशी होती आणि काय तुम्हाला चॅलेंजेस आले त्यामध्ये? एकतर मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी खूप लहान होते. म्हणजे 11वीला असताना मी ह्या व्यवसायामध्ये आले होते. 9वी 10वीला असताना मी आईवडिलांना मदत करायला सुरुवात केली होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. व पूर्ण प्रॉपरली मी ह्या व्यवसायात साधारणतः 11वीला असताना आले. याच्यामध्ये चांगले वाईट अनुभव आले, खूप काही गोष्टी मध्ये स्ट्रगल पण करावा लागला. मी 11वीला असताना मला असायचं 7:45 वाजता कॉलेज, आणि त्यावेळी कॉलेजला मला दूध घेऊन आधी डेअरीवरती द्यावं लागायचं. सुरुवातीला कमी दूध होतं. मी मोटरसायकलवरून जायचे, किटल्या टाकलेल्या असायच्या, ते डेअरीवरती घालायचे. त्यावेळी एवढं काही वाटायचं नाही, पण अजून दूध वाढलं. दूध वाढल्याच्या नंतर मग आम्ही एक कॅरेज बनवून घेतलं. 2 साईडने 2 कॅन टाकायचे, त्याला परत किटल्या अडकवायच्या. असं 100 ते 150 लिटर दूध ज्यावेळी मी डेअरीवरती घेऊन जायचे त्यावेळी माझा डेअरीवरती जाण्याचा टायमिंग आणि मुलांचा क्लासला, ट्युशनला, कोणाचा कॉलेजला, शाळेत जाण्याचा टायमिंग सेम असायचा. आणि सगळे ते माझ्याकडे बघायचे. मला ते बघून खूप ऑड फील व्हायचं की अरे, एकतर कोणती मुलगी हे काम करत नाही आणि मी करते, तर सगळे माझ्याकडे असं बघतायत. तर मी वडिलांना येऊन म्हटलं की मला हे करायचं नाहीये, मला खूप लाज वाटते. पण तोपर्यंत त्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याच अंगावर येऊन पडली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे तेव्हापासून मी ते काम पुढे सुरू ठेवलं. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, तेव्हापासून माझा एक विचार बनला की ज्या कामामध्ये आपण चुकीचं काम करत नाहीये, वाईट काही वागत नाहीये, त्या ठिकाणी लाजायचं नाही. ज्या ठिकाणी आपली डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी तर अजिबात लाजायचं नाही. त्यामुळे आजपर्यंत ही सगळी कामं मी करू शकले. मग हे जे कॅन, कॅरेज, ते दूध हे सगळं घेऊन डेअरीवरती जायचं, दूध घालायचं, माघारी येताना एका म्हणजे गावामध्ये ते सगळं ठेवायचं. तिथून पुढे परत कॉलेजला जायचं. कॉलेजवरून येताना हे कॅन, कॅरेज घ्यायचं, घरी यायचं आणि परत जनावरांची कामं 4 वाजता सुरू व्हायची. म्हणजे पहाटे लवकर उठायचं, 3:30-4 वाजता. कधी जितक्या जास्त म्हशी तितकं लवकर उठायचं, जितक्या कमी म्हशी मग तितकं वेळ ॲडजस्ट करत जायचा. मग लवकर उठायचं, मशीनची सगळी कामं करायची, डेअरीवरती दूध घेऊन जायचं, अकॅडमिक सगळं, अभ्यास, कॉलेज, प्रॅक्टिकल सगळं बघायचं. परत माघारी आल्यावरती ती सगळी कामं असायची. तर अकॅडमिक्स आणि काम ह्या दोन्ही गोष्टी मी मेंटेन केल्या. हे करत असताना लाईक चांगले वाईट अनुभव आले. कधी कधी चांगला प्रॉफिट मिळाला, कधी कधी इतका व्यवसायामध्ये कमी पैसे मिळायचे की असं वाटायचं की कुठेतरी आपण लॉसमध्ये चाललोय. तर अशा बऱ्याचशा गोष्टी हा व्यवसाय करत असताना व्हायच्या. सुरुवात करतानाही खूप साऱ्या अडचणी आल्या, पण कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी तुमचा अभ्यासाकडे दुर्लक्ष कधी झालेलं आहे की? ह्याच्यामध्ये आज सुद्धा म्हणजे आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत ते मला खूप मोटिवेट करायचे. आणि ते आत्ताच काल परवा मी आमच्याच कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते.
तर त्यावेळी ते पुन्हा सांगत होते मुलींना की श्रद्धाचं अकॅडमिक्स आणि काम ह्याचा एक तिने असा ताळेबंद साधला होता की ते अकॅडमिक्स मध्ये सुद्धा मागे नव्हती. आणि खरंच माझा तो प्लस पॉइंट होता की इव्हन मला काम होतं म्हणून मी जास्त वेळेवर अभ्यास करत गेले. कारण खूप वेळ असला तर आपण म्हणतो ठीक आहे थांबा उद्या करूया, वेळ आहे आपल्याकडे. पण मी डेअरीवर जाताना माझं पुस्तक सोबत असायचं, गोठ्यामध्ये माझं पुस्तक सोबत असायचं. मी फार काही नाही तर एक डेफिनेशन वाचून ठेवायचे, म्हशीखाली दूध काढायला बसताना ते आठवायचे, जेणेकरून माइंडही डायव्हर्ट व्हायचं, हात कमी दुखायचे आणि अभ्यासही व्हायचा. तर अकॅडमिक्सचा फार काही म्हणजे हे झालं नाही की मला काम आहे म्हणून मला मार्क्स कमी मिळाले, असं कधी झालं नाही. मला जेव्हा केव्हा जर मार्क्स कमी मिळाले असतील तर ते मी स्वतः अभ्यास न केल्यामुळे मिळाले मला. पण तेही कव्हर करायचा मी प्रत्येक वेळी प्रयत्न केला आणि अकॅडमिकचा माझ्या कामाचा त्या अकॅडमिक्स वरती काही परिणाम होऊ दिला नाही. हे खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही जे ह्या दोन्ही फील्ड्समध्ये अव्वल नंबर काढलात, तर तुमची ही सवयच होती का लहानपणापासून की जे काही करायचं त्याच्यामध्ये नंबर 1च राहायचं? हे जे आहे मला वेगळं करायचं होतं, म्हणजे ते स्वभावातूनच आलं की मला नॉर्मल राहायचं नव्हतं. की नॉर्मली मी शिक्षण घेतलं, जॉब केला किंवा काय, मला तसं नव्हतं. मला त्याच्यापेक्षा बाकीच्या मुलींपेक्षा मला वेगळ्या गोष्टी हव्या होत्या, थोड्याशा हटके हव्या होत्या. त्यामुळे मग मी आधी वडिलांना, मला जे व्यापार करायचे ना वडील, मशीनची खरेदी विक्री, तर ते पण मला खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळं वाटायचं. सुरुवातीला तर कधीतरी ऐकल्यासारखं वाटायचं, त्यांची ती भाषा, त्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या वाटायच्या. म्हणून मग मी सुरुवातीला वडिलांसोबत जायला सुरुवात केली. मी लहानपणी कुस्ती खेळायचे, तर मी ज्यावेळी आखाड्यात जायचे, जर 500 लोक असतील तिथं, त्यातले समजा काय 25-50 तिथं पैलवान आलेले असतील, तर त्यात फक्त 2-3च मुली आलेल्या असायच्या. तर ते असं होतं की हे क्षेत्र मुलींसाठी नाहीये किंवा ह्याच्यामध्ये मुली येत नाहीत. तर मला थोडंसं वेगळं करायचं होतं, त्यामुळे मी वडिलांसोबत राहणं, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या वयात सुरू केल्या. त्यामुळेच आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. ओके, तर काही टेक्निकल गोष्टींकडे पण वळूया. तर जसं तुम्ही सांगितलं की तुमचा दुमजली फार्म तर फेमस आहेच आणि ती फारच युनिक कॉन्सेप्ट आहे तुमची. तर त्या रिगार्डिंग थोडेफार डिटेल्स देऊ शकाल की म्हणजे ती कुठनं सुचलं तुम्हाला ते, म्हणजे कशावरनं ती आयडिया आली तुम्हाला की दुमजली गोठा केला पाहिजे किंवा कॉन्क्रीटचा गोठा केला पाहिजे, हे कसं सुचलं? पहिलं तर स्लॅबमध्ये जनावरांना चांगलं पोषक वातावरण मिळतं. हे आमचा पूर्वीचा जो गोठा होता टेल टू टेल, जो माझ्या मागे आहे, तर त्याच्यावरून कळालं होतं की स्लॅबचा गोठा असणं जनावरांसाठी चांगलंच आहे. मग आम्ही काय केलं की अजून मोठा गोठा बांधायचं ठरवलं, कारण 22 म्हशींचा स्लॅबचा गोठा बांधला होता. 22 म्हशी असून सुद्धा आमच्याकडे 30 ते 40 म्हशी व्हायला लागल्या, पण तो गोठा असेल. मग साधं एक पत्र्याचं शेड मारलं काही काळापुरतं, पहिलं झाड होतं तिथं काही म्हशी बांधल्या. मग अजून जास्त मोठ्या गोठ्याची गरज होती, म्हणून आम्ही डिरेक्टली 40च्या डबल, कारण कधी 40, 45, 50 सुद्धा म्हशी व्हायच्या. मग झाडाखाली वगैरे आम्ही बांधून ते सगळं मेंटेन करायचो. मग आम्ही तेव्हा 80 म्हशींचा गोठा बांधायचं ठरवलं. ग्राउंड फ्लोअरला 40, फर्स्ट फ्लोअरला 40 अशी ते डिव्हायडेशन केलं. मग त्याच्यानंतर आम्ही फॉर्म बदलला, अनेक गोष्टींचा अभ्यास केला. मग ठरवलं की हेड टू हेड फार्म करूयात. आणि जो फर्स्ट फ्लोअर आहे तो म्हणजे ती जी जागा आहे गोठ्याची ती खाली असल्याने आम्हाला जुन्या गोठ्यातून त्या गोठ्यामध्ये रॅम्प टाकणं शक्य होतं, जिथून की म्हशी वरती जातील. मग तशा पद्धतीने स्ट्रक्चर केलं. ग्राउंड फ्लोअरची हाईट जरा कमी ठेवली, जेणेकरून आम्हाला रॅम्प हा व्यवस्थितपणे टाकता येईल. आणि त्याचा फायदा असाही झाला हाईट कमी ठेवण्याचा की वातावरण तर थंड राहीलच, पण खूप जास्त पक्षी वगैरे आत येऊन किंवा त्या स्ट्रक्चरवरती बसत नाही. तर त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं की स्लॅबचा गोठा करूयात, पण आपली स्पेस वाचेल. त्यामुळे मग स्पेस आणि दुसरं महत्त्वाचं, खालचा जो फाउंडेशनचा खर्च आहे तो सुद्धा वाचवणार होता. त्यामुळे डबल मजली गोठा करायचा आम्ही निर्णय त्यावेळी घेतला. ओके. तर मॅडम तुम्ही शेडच्या स्ट्रक्चरबद्दल तुम्ही सांगत होतात, तर थोडाफार एक ओव्हरव्ह्यू देऊ शकता? हो, आता आम्ही जे स्ट्रक्चर केले त्याच्यामध्ये जो आता ग्राउंड फ्लोअर वरती आपण आहोत, जी हाईट आहे ती आम्ही कमी, म्हणजे 8 फुटाची दिली, जेणेकरून आम्हाला वरती कमी स्लोपचा रॅम्प तयार करता येईल. त्यानंतर हेड टू हेड जे आहे
गव्हाणी 2 गव्हाणीच्या मध्ये जागा ही साधारणतः 4.25 फूट जागा मी सोडलेली आहे. 4 फुटापर्यंत तुम्ही वाढवू शकता, जेणेकरून 2 माणसं सहज ये जा करू शकतील. गव्हाण आहे जवळपास 2 फूट गव्हाणीला जागा गेलेली आहे. त्याच्यामागे 10 फूट जागा ही म्हशींना, त्याच्यामागे जवळपास 5 फूट नाली आणि वासरांना 5 फूट. म्हशींचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामागे म्हशींच्या मागे वासरांना जागा करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही हे हेड टू हेड फार्मचं स्ट्रक्चर डिझाईन केलं आहे. ओके. आणि कॉन्क्रीट वरती काही, जसं तुम्ही म्हणालात की तुमचा अगोदरचा पण गोटा कॉन्क्रीटचा होता, तर कॉन्क्रीट वरती काही प्रॉब्लेम होत नाही, राईट? फक्त तुम्हाला स्वच्छता जास्त मेंटेन ठेवावी लागेल. आता कॉन्क्रीट जर मुरम असेल किंवा माती असेल तिथं स्वच्छता ठेवणं जरा अवघड जातं, पावसाळ्यामध्ये अजून जास्त त्रास होतो. त्यासाठी आपल्याला कॉन्क्रीट खाली करणं गरजेचं आहे. तो थोडंसं खडबडीत असावं आणि जे पूर्ण स्ट्रक्चर आहे म्हणजे गव्हाणी वगैरे RCC मध्ये असलं, पूर्ण सिमेंटी असलं. कारण पूर्वी म्हणजे फार पूर्वी म्हणजे आजी आजोबाच्या काळातले, वडिलांच्या काळातले जे गोठे होते ना ते विटांमध्ये होते आणि म्हशी ते टक 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 हे करून त्या गव्हाणी फोडायच्या. आता ह्याच्यामध्ये मग तसा प्रॉब्लेम येत नाही आणि अभ्यास झाल्यामुळे ते टकटक करणं पण मशीनचं कमी झालंय. तर RCC एक भक्कम आणि सस्टेनेबल बांधकाम होतं. एकदा ते बांधलं की परत त्याच्याकडे बघायची गरज पडत नाही, त्यामुळे हे स्ट्रक्चर आम्ही चूज केलं. ओके. तर जर कोणाला सपोज नवीन स्टार्ट करायचं आहे, सपोज त्यांना डेअरी फार्मच नवीन स्टार्ट करायचा आहे, पूर्णपणे मशीनचा असो की गाईचा असो, पण मशीनबद्दल आपण सध्या बोलूया, तर त्यांना किती प्राण्यांपासून स्टार्ट केलं पाहिजे किंवा काय काय लक्ष दिलं पाहिजे? ज्यांना फारच अनुभव नाही आणि स्वतः करणार आहेत त्यांनी 5च म्हशींपासून सुरुवात करायची. ज्यांना ऍटलिस्ट अनुभव आहे ते स्वतः करू शकतात आणि मजूर ठेवायचं ते 10 ते 12 म्हशींपासून सुरुवात करू शकतात. ओके. आणि एक जवळपास 10 ते 12 मशीनपासून आपण जर सुरुवात करायला गेलो तर कितपत खर्च येईल? जवळपास 20 लाखांच्या आसपास स्ट्रक्चर, म्हशी खरेदी वगैरे हे सगळं मिळून 20 लाखांच्या आसपास, इन्क्लुडिंग शेड, राईट? हो. आणि ह्याला दुधा व्यतिरिक्त अजून काही आपण बिझनेस करू शकतो किंवा काय काय बाय प्रोडक्ट्स विकू शकतो? दुधाच्या व्यतिरिक्त म्हणजे दूध आहे, दुधाच्या सोबत आपल्याला दूध तर विकतात येते, पण आपण दुधाचे बाय प्रोडक्ट्स करू शकतो. व्हॅल्यू ऍडिशन केली तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळतो आणि दुधाच्या बाय प्रोडक्ट्स हा असा बिझनेस आहे ज्याने कॅश फ्लो खूप चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो. पहिली गोष्ट दूध आहे, दुधापासून बाय प्रोडक्ट्स तर झाले, पण जे शेण आहे शेणापासून आपण गांडूळ खत किंवा साधी डंग पावडर म्हटलं तर तीही बनवू शकतो. व्हॅल्यू ॲडिशन केल्याने तिथूनही आपण चांगला प्रॉफिट मिळवू शकतो. त्यानंतर ज्यांचं अनुभव किंवा जे करू शकतात ते म्हशींची खरेदी विक्री, तोही एक चांगला व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये करू शकतात. आपल्या गोठ्याच्या सोबत जर आपण स्वतःचं पशुखाद्य जर स्वतः बनवलं तर ते आपल्या स्वतःच्या गोठ्यासाठी वापरून राहिलेलं विकू शकता. चाऱ्याचा व्यवसाय, चारा विक्रीचा सुद्धा व्यवसाय आपण करू शकतो. तर त्याच्याशी रिलेटेड हे व्यवसाय आहे. आम्ही इव्हन स्लरी सुद्धा विकतो आणि त्यातून सुद्धा एक इन्कम सोर्स आम्ही जनरेट केला. ओके. आणि प्रॉफिटेबल असायला काय महत्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत? मशीनचा जर आपण व्यवसाय करतोय तर सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला गोठ्यामध्ये फॉलो करायला लागतील, ज्या की स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहेत. म्हणजे अगदी गोठा कोरडा असणं, गोठा स्वच्छ असणं, जातीवंत जनावरांची निवड करणं, माझाची लक्षणं ओळखता येणं, आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणं, त्या बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्या गोठ्यात आपण फॉलो केल्या तर आपण प्रॉफिटेबली हा व्यवसाय करू शकतो. भागानुसार याची प्रॉफिटेबिलिटी बदलू शकते. काही लोकांना जास्त प्रॉफिट मिळू शकतो, काहींना कमी प्रमाणात मिळू शकतं, पण ह्या बेसिक गोष्टी आहेत जसं की जातीवंत जनावरांची निवड, माझाची लक्षणं ओळखता येणं, योग्य वेळी लागवडी होणं. तर ह्या गोष्टी फॉलो झाल्या तर हा व्यवसाय आपल्याला परवडतो. सोबतच इतर पूरक व्यवसाय असतील तर अजून कॅश फ्लो व्हायला आपल्याला मदत मिळते. ओके. आणि आज आपण बघितलंय तुमच्याकडे ट्रेनिंग ही सुरू होत्या आणि वारंवार होतही असतात त्या, तर ट्रेनिंग नवीन बिझनेस स्टार्ट करण्यात कितपत महत्वाच्या आहेत? हे बघा, कोणताही काम करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी पाहिजे अभ्यास. तर तो अभ्यास हा ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून करून घेतला जातो. एकतर तो व्यक्ती ठरवेल की हा व्यवसाय करायचा आहे की नाही ट्रेनिंग घेतल्यानंतर, आणि दुसरी गोष्ट हे ठरवेल की कोणता व्यवसाय करायचा आहे, म्हणजे गांडूळ खताचा करायचा आहे की मशीनची खरेदी विक्री करायची आहे की दूध व्यवसाय करायचा की बायप्रोडक्ट्स करायचे. त्यामुळे एक क्लॅरिटी येते की ज्याच्या भागानुसार कोणत्या व्यवसायाला तिथं स्कोप आहे. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग ते तुम्ही एखाद्या ठिकाणी स्वतः जाऊन
नॉलेज घ्या, काम करा तरीही चालेल, श्रद्धा फार्म्सला आलं तरी चालेल, किंवा तुमच्या आजूबाजूला एखादं विद्यापीठ असेल, एखादं कॉलेज असेल, चांगले प्रोफेसर्स असतील किंवा एखादं ट्रेनिंग सेंटर असेल, तर तिथं जाऊन सगळ्यात पहिला अभ्यास करणं, नंतरच ह्या व्यवसायामध्ये येणं. ओके. तर हे फारच तुम्ही चांगली टिप दिली की पहिले लोकल मार्केटचा अभ्यास करा, लोकल मार्केटमध्ये काय आहे त्या हिशोबाने आपल्याला स्टार्ट केलं पाहिजे आणि नंतर मग पुढे पुढे आपल्याला एक्सपांड केलं पाहिजे. तर मॅडम धन्यवाद या माहितीसाठी आणि तुमचा वेळ दिल्याबद्दलही धन्यवाद. येस. आणि असेच तुम्ही नवीन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं अशी माझी इच्छा आहे. येस. कारण मीही स्वतः तुमच्याकडनं भरपूर इन्स्पायर्ड आहे. मी तुम्हाला खूप काही तुमचे व्हिडिओज बघितले, त्यातनं इन्स्पिरेशनही घेतलेली आहे बऱ्याचशा वेळेला. तर खूप प्रोत्साहन मिळतं तुमच्या व्हिडिओज बघून. तर असंच बाकीच्यांना पण प्रोत्साहित करत राहा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग ॲग्रो एंटरटेनमेंट.